नमस्कार, बारामती झटका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून वेळापूरची तरुणी जान्हवी रामचंद्र जानकर ही मुंबई येथील मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून सन्मानाच्या व जबाबदारीच्या पदावर विराजमान झाली आहे। माळशिरस तालुक्यातील धानोरे येथील अल्पशिक्षित सामान्य शेतकरी रामचंद्र जानकर यांच्या कुटुंबातील जान्हवीची ही एक प्रेरणादायी वाटचाल आहे। आज शहरापेक्षा खेड्यातील मुलामुलींनी स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात यश मिळवले आहे। त्यात मुलींचे प्रमाण जास्त आहे। जान्हवीची ही गरुड झेप ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणा आहे। जान्हवी जानकर मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी। माळशिरस तालुक्यातील धानोरे येथील अल्पशिक्षित सामान्य शेतकरी रामचंद्र जानकर यांच्या कुटुंबातील जान्हवीची ही एक प्रेरणादायी वाटचाल आहे। आज शहरापेक्षा खेड्यातील मुलामुलींनी स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात यश मिळवले आहे। त्यात मुलींचे प्रमाण जास्त आहे। ही तिची गरुड झेप ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणा आहे। अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या जान्हवीचे प्राथमिक शिक्षण वेळापूर येथील चव्हाणवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल वेळापूर येथे झाले। अभियांत्रिकी पदविका सोलापूर आणि अभियांत्रिकी पदवीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथे झाले। पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेतील अडथळ्यांची शर्यत पार पाडत यश मिळत असतानाही तांत्रिक निकषात पदापर्यंत ती पोहोचत नव्हती। न रडता न डगमगता जान्हवीने न्यायालयीन लढाई लढली आणि ती जिंकली सुद्धा। म्हणूनच तिचे यश ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी, विशेष करून मुलींसाठी प्रेरणादायी आहे। धवल यशानंतर प्रतिक्रिया देताना जान्हवीने आईवडील आणि कुटुंबियांचा पाठिंबा आणि विश्वास, शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेत भाग घेण्याची संधी मिळाल्याने वाढलेला आत्मविश्वास आणि सातत्याने चालू ठेवलेले प्रयत्न यामुळे यश मिळवू शकले असे तिने सांगितले। तिच्या यशाबद्दल धनगर आरक्षण चळवळीचे नेते उत्तमराव जानकर, वेळापूरच्या सरपंच विमल जानकर, धानोरेचे सरपंच जीवन जानकर, राजेंद्र देवकते, आबासाहेब देवकते, संजय देवकते यांच्यासह जान्हवीच्या प्राथमिक माध्यमिक शाळातील तिच्या मार्गदर्शक शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले। जान्हवीचे वेळापूरच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक अशोक पवार यांनी जान्हवीची प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची सवय, सकारात्मकता, नम्रता आणि जिद्द हीच यशाची चतुसूत्री आहे। कुटुंबीय, नातलग आणि शिक्षकांचा विश्वास तिने सार्थ ठरविला आहे, अशा शब्दात तिचे कौतुक केले।